अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण। आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वामीमय स्वागत आहे। बघा, श्रावण मास चालू होत आहे। खूप आता मोजकेच म्हणजे 4 दिवस राहिलेले, तर आपल्याला सेवा कशा पद्धतीने करायचे। तुम्हाला धावपळीचं युग आहे, सगळ्यांना कष्ट, सगळी कामं करतात, सगळ्यांना कर्म करावे लागतात, त्याशिवाय पोट कुठून भरणार। पण कर्माला आध्यात्मिकचा जोडका द्यावाच लागतो। ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात, फक्त आध्यात्मिकमध्ये जर असेल तर आपल्याला अतिशय प्रगती होण्याचा मार्ग चांगला उत्तम प्रकारे या कलियुगात सापडलेला असतो। तर हे आध्यात्मिक पण चांगल्या योग्य पद्धतीने मिळालं म्हणजे एखाद्याचं आपल्याला गुरु चांगला भेटला तरच ते आध्यात्मिक फळाला जातं। एखाद्या गुरुनं सांगितलेली दाखवलेली वाट अतिशय उत्तम असेल तर ती चालायला पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही। ह्यासाठी आपल्याला कोण गुरु करावा, कशा पद्धतीने करावा आणि त्या गुरुच्या वाटेने आपण कसं चालावं ह्याची संपूर्ण माहिती मिळवली जाणार आहे। तर तुम्ही आम्हाला गुरु निर्माण करून देणार का? तर नाही, गुरु म्हणजेच आपलं पठण असतं, गुरु म्हणजेच आपलं आध्यात्मिक सेवा असते, गुरु म्हणजे सर्व काही असतं। एखादा चांगला व्हिडिओ पाहिला तर त्यातून आपल्याला गुरु भेटतच असतो। असो तुमच्या मनात खळबळ उठली असेल म्हणून एक सांगण्याचा हेतू केला। मेन मुद्द्यावर येऊया। पहा, श्रावण महिन्यात आपल्याला सेवा काय करायची असतात तर प्रचंड व्रत असतात, विकल्प असतात। कुठल्याही देवाने सांगितलेलं आहे तुमच्या पोटाचा पोटमारा करा आणि बाकी दिवसभर उपास तपास करा, तुमच्या शरीराचा वाईट साईड करा आणि दवाखान्यात जावा, हे नाही सांगितलेलं। हे मात्र करा, मिळेल त्या वेळात खाऊन पिऊन तुम्ही ग्रंथ पठण करा, सारामृतचे पठण करा, होता होईल एवढा माळेचा जप करा। मग तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा असो, भगवान विष्णूचा असो, आई लक्ष्मी देवीचा असो, तुळजा भवानीचा असो किंवा कुबेर देवतांचा असो, नवार्णव मंत्र असो, महामृत्युंजय जप असो, यातला कोणताही जप तुम्ही अगणितात करा। बघा, हे ना काय होणार आहे माहिती सांगणार आहे तुम्हाला। ह्या जपाने परमेश्वर साक्षात तुम्हाला जपणार आहे। महामृत्युंजय जपाने अकाली मृत्यू टळतो। कुबेर देवतांचा आशीर्वाद लाभल्याने आपल्याला कुठे ना कुठेतरी प्रॉफिट मिळून जातं। आई महालक्ष्मीचा आणि भगवान विष्णू देवताचा आशीर्वाद मिळाला तर आपल्याला लक्ष्मीची बरकत होते, लक्ष्मीची कमतरता भासत नाहीये। त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जप केला की साक्षात महाराज आपल्याला जपतात। अनेक येणारे डोंगरावर एवढे संकट कुठेतरी बोटाच्या नकावर येऊन बसते, हेही आपल्याला कळत नाहीये। दुसरं, सारामृतचं पठण। ह्या जर श्रावण मासात रोज केले तर आपल्याला अमृत प्यायला मिळणार आहे आणि या अमृताने आपलं शरीर पूर्ण अमृतमय होणार आहे। नुसतं स्वतःचं शरीर नाहीये तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं शरीर अमृतमय होणार आहे, घरच आपले अमृत स्वरूपी होणार आहे। म्हणून रोज अखंड पारायण केलं तर प्रचंड लाभ होणार आहे। त्यानंतर बघा, गायत्री मंत्राचे पठण जर श्रावण मास मध्ये 24 वेळा रोज सकाळी उठून केले तर आपण 11 महिने लोकांचे पर अन्न खात असतो, त्या अन्नाचा आपल्याला शाप ताप वैकल्प काहीही मिळणार नाही, यापासून आपली मुक्तता होते। त्यामुळे श्रावण महिन्यात रोज 24 वेळा गायत्री मंत्राचे पठण हे कराच। मग झोपताना करा, उठताना करा, मधल्या वेळेस करा, खाता करा, पण करा। 11 महिन्याचे पर अन्नाचे शाप ताप आपल्याला मिळालेले निघून जातात। आणि बाकीचं आता कोणता राहिला, महालक्ष्मीचा ते त्यातच येतं तुम्हाला सांगितलेलं। दुसरी गोष्ट, सारामृतचे पठण झाले। 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला रोज जर पठण केला तर बघा, तुमच्या मुलांचे लग्न होत नाहीये, तुम्ही कुठेतरी कर्जबाजारी झालेला आहात, उद्योग व्यवसाय तुमचा चालत नाही, पूर्ण बसलेला आहे, घरात संकटाचं वादळ चारी बाजूकडे, संकट एकदा एका दिशेला येत नाही, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ह्या 8ही कोपऱ्यात संकट असतं, म्हणजे एकदा एका वेळेला येत नाही। अक्काबाईचा फेरा, पूर्ण घरच काय, पूर्ण व्यक्तीच काय, संपूर्ण घरातील प्रत्येकाला व्यापलेलं असतं। मग मार्ग सापडत नाहीये, फक्त एकच वाटतं, मृत्यू। हे योग्य आहे का? अजिबात नाहीये। महाराज कशाला बसलेत किंवा मग सेवा कशाला आहेत? ह्या सेवा कशासाठी कामी पडतात तर ह्यातून बाहेर पडण्यासाठी। पण तुम्ही थांबलं म्हणजे सगळं मिळणार आहे का? तर नाही। तुम्ही प्रयत्न करायचं सोडून देणार आहात का? तर अजिबात नाही। हारायचं नाही। कधी कधी देव आपली परीक्षा घेत असतो, ह्या परीक्षेतून आपण कसं उतरायचं आणि पास कसं व्हायचं, तेही फर्स्ट क्लास मध्येच पास व्हायचं। मग आपल्या घरात अडाणी लोक असतील त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा फक्त जप करायला लावायचा, अगरबत्ती लावून। राहू दे, माळ वगैरे घ्यायची, अगरबत्ती लावा आणि श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणता येतो। हे सोपा साधा सरळ मंत्र त्या लोकांना म्हणायला यायचं ज्यांना संस्कृत येतं, त्यांनी श्री सूक्त, पुरुष सूक्त, कालभैरव अष्टकम, वल्गा सूक्तम
हे पठण केलं रोजच्या रोज तर आपल्या घरात आसपास ही संकट फिरकणार नाही, आलेले संकट हळूहळू नष्ट होऊन जाईल। दुसरी गोष्ट, मराठी वाचायला येतं त्यांना काय वाचायला लावायचं तर सगळ्या आरत्या असतात त्या 10:30च्या काळात स्वामी समर्थ महाराजांच्या आरत्या म्हणायला लावायच्या, जप तप करायला लावायचं, जे मंत्र आहेत ते सगळे मंत्र 11 वेळा म्हणायला लावायचे। हे श्रावण महिन्यात संपूर्ण जर अख्ख्या घरादारांनी जर मिळेल त्यावेळेस सेवा केली तर अगोदर सांगितले सगळे संकट तुमचे गणपती बाप्पा जाईपर्यंत कसे हळूहळू नष्ट होतात आणि एक एक क्लू कसा मिळतोय बघा। मग त्या दिशेतून आग्नेय असू दे, वायव्य असू दे, ईशान्य असू दे, नैऋत्य असू दे, पूर्व पश्चिम दक्षिण असू दे, प्रत्येक दरवाजे बंद झालेले असतात ते कसे हळूहळू उघडले जातात आणि कशा स्वरूपात आपल्याला घरी लक्ष्मी येते तेही तुम्हाला लक्षात येणार नाही, कारण साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा आपण अशा पद्धतीनेच करणार आहोत की महाराजांना आपल्या घरात यावंच लागणार आहे। तर तुम्ही ह्या सेवा करायला पाहिजेत, फक्त नुसतं ऐकून घेऊन सोडून चालणार नाहीयेत किंवा व्हिडिओ एखादा आधीमध्ये क्रॉप करून पाहिला तर ह्याचा काही अर्थ नाही। एखाद्या वेळेस खूप संकटात माणूस जेव्हा गुंतलेला असतो ना तेव्हा मग तुम्हाला एखादा साधा व्हिडिओ संपूर्ण 4 वेळा तुम्ही बघता। अरे इतकं भोग येईपर्यंत जर आपण आपलं थोडंसंच कुठेतरी गुरपटलंय वाटतंय मनाला तर आपण स्वामींचा एखादा व्हिडिओ बघायचा। सेवा जवळ आलेले, चातुर्मास चालू झालेले आहे, म्हणजेच आपल्या सेवेचा काळ चालू आहे। तुम्ही चांगले व्हिडिओ पहा, ज्या काही दिंडोरीपर्यंत आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी ज्या सेवा सिद्ध केल्या त्या सेवा फक्त अकस्मात करायचा प्रयत्न करा, त्या सेवा करा, मोजक्या करा। आधी सुरुवातीला तुम्ही मोजक्याच करणार आहात हे मलाही माहिती आहे, कारण मी पण सेवा करताना आधी काय करते हे पण सांगते, काय सगळंच एकदमच आपल्याला इतकं सारं येत नाहीये। जेव्हा एक टप्पा पार करतो तेव्हा दुसऱ्या टप्प्याची आवड लागते आणि जशी आवड लागते तशा सगळ्या सेवा महाराज करून घेतात। तशा पद्धतीने तुम्ही सेवा करणार आहात, फक्त प्रयत्न करा। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आणि स्वामींच्या प्रयत्नाला यशाचीच पायरी असते, अपयशाची पायरींचं नाव सुद्धा नसतं। मग मी तुम्हाला जेवढ्या सेवा सांगितल्या तेवढ्या सेवा मात्र तुम्ही श्रावण महिन्यात कराच म्हटले। अडाणी व्यक्तींना काय द्यायचं ते शिक्षित व्यक्तीपर्यंत तुम्हाला सांगितलेले आहे। आता आजकाल प्रत्येक मुलाला संस्कृत येतं, त्यामुळे मुलांना सुद्धा संस्कृतचं पठण करायला, कालभैरव अष्टकमचं पठण करायला, प्रत्येकाला एक गोष्ट दिली तर कुणाला फार सेवा अवघड नाहीयेत, वाटून द्या। जसं एखादी गोष्ट पदार्थ आणला, फळ आणलं, कलिंगड आणलं तर एक फळ आपण घरात वाटून खातो, अशा पद्धतीने श्रावण मासातील सेवा वाटून घ्या आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीने ठरलंच पाहिजे की आपल्यावर आलेले संकट हे स्वामी महाराजांनी नष्ट केलं पाहिजे। अशा पद्धतीने सेवा करा की महाराजांना तुमच्या घरात यावंच लागणार आहे। असे महाराज आले की परत कुठेही जाणार नाहीयेत, याची काळजी मात्र तुम्ही घ्यायची। असो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल। सांगितलेली सेवा, झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांनी अर्पण